श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्याला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 9 नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होणार असून 15 नोव्हेंबरपर्यंत आपण दिवाळी सण साजरा करणार आहोत. वसुबारसच्या सणाने या दिवाळीची सुरुवात होणार असून वसुबारस ही 9 नोव्हेंबरला आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, त्याचे महत्त्व काय आहे व या धनत्रयोदशीला काय करावे व काय करू नये याच्याविषयीची अगदी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये या धनत्रयोदशीच्या रात्री आपल्याला 2 ठिकाणी धने ठेवायचे आहेत. हे धने ठेवल्यामुळं आपल्या घरातील जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे किंवा आपल्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या सर्व दूर होण्यास मदत होणार आहे आणि आपल्याला आपल्या घराची भरभराट होणार आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे आणि यासाठीच हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला या धनत्रयोदशीच्या रात्री करायचा आहे. तर आता हा उपाय कसा आणि केव्हा करायचा आहे व कुठे करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन भक्तिमय आणि माहितीमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपले हिंदू धर्म पुराणशास्त्रानुसार कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला भगवान धन्वंतरी हे समुद्र मंथनातून प्रकट झाले आणि त्यावेळी त्यांच्या हातामध्ये अमृताने भरलेले पात्र होते. असं म्हणतात की भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूंचाच अवतार आहेत आणि त्यांचा प्रकट दिन म्हणून हा धनत्रयोदशीचा सण साजरा करण्यात येतो. तसेच या दिवशी सोने चांदी देखील खरेदी केले जाते आणि याला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर या दिवशी दानधर्म केल्यानं आपल्या संपत्तीमध्ये कित्येक पटीनं वाढ होते असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच या धनत्रयोदशीची पूजा आपल्याला विधीपूर्वक करायची आहे. तर आज आपण जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय आपल्याला या धनत्रयोदशीच्या रात्री करायचा आहे. तर आपली जी आर्थिक चणचण भासत असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तर ह्या ज्या समस्या आहेत तर यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे. परंतु असं नाही की आपण हा उपाय केल्यानं आपल्याला कष्ट करायचे नाहीत किंवा मेहनत करायची नाही. आपल्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि मेहनत ही करावीच लागते. परंतु आपण हे कष्ट करत असताना, मेहनत करत असताना देखील आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही, आपल्या घरामध्ये गरिबी राहते आणि आपल्या घराची कधीही भरभराट होत नाही, लक्ष्मी टिकत नाही. तर त्यासाठी हा अगदी साधा आणि सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. आणि हा जो उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला वर्षभरातून एकदा संधी मिळते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. आणि आपल्या घरातील अगदी छोट्या छोट्या सुद्धा वस्तू आपल्या या सर्व अडचणी दूर करत असतात. म्हणजेच आपल्या घरातील एका डब्यामध्ये ठेवलेले अगदी मुठभर धने देखील आपल्या या सर्व समस्या दूर करत असतात. परंतु हा उपाय करत असताना आपल्याला हा उपाय अगदी योग्य रीतीने करायचा आहे, तरच त्याचा आपल्याला फायदा होतो. तर 10 नोव्हेंबरला आहे धनत्रयोदशी आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान धन्वंतरी आणि संपत्तीची, धनाची देवता कुबेर यांची पूजा करत असतो. तसेच धन्वंतरी देवता हे आयुर्वेदाचे देवता असल्यामुळे यांच्या पूजेमध्ये धने अर्पण केले जातात आणि याच धन्याचा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय करायचा आहे. तर आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला हे धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत. आपल्या घरी जरी अगोदरपासून देखील धने असतील तरी देखील आपल्याला मुठभर तरी धने या दिवशी खरेदी करून आणायचे आहेत. अगदी 5 ते 10 रुपयाचे देखील आपण धने खरेदी करून आणले तरी देखील चालू शकतं. या दिवशी लोक सोनं, चांदी तसेच भांडी, इतर वस्तू खरेदी करत असतात, पण या सर्व वस्तूंहून अधिक मौल्यवान आहेत हे धने आणि म्हणूनच आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशीच आपल्याला हे धने खरेदी करून आपल्या घरी आणायचे आहेत. तसेच आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी जर हे धने खरेदी करून आपल्या जर घरी आणले तर यामुळं आपल्या घराकडे लक्ष्मी माता खेचली जाते, आकर्षित होते. त्याचबरोबर धनाची देवता कुबेर देखील आपल्या घराकडे आकर्षित होतात आणि यामुळं आपल्या घरामध्ये वर्षभर पैशाची चणचण भासत नाही, आपल्या घराची भरभराट होण्यास यामुळे मदत होते. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी या धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री आपल्याला लक्ष्मी माता, धनाची देवता कुबेर आणि धन्वंतरी देवता यांची विधीपूर्वक पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर ही पूजा करत असताना आपल्याला भगवान धन्वंतरी म्हणजेच भगवान विष्णूंचं दुसरं रूप तर यांना आपल्याला गुळ आणि धन्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये आपल्याला मुठभर धने ठेवायचे आहेत, एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे, 2 सुपाऱ्या ठेवायच्या आहेत, 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि तांदूळ ठेवायचे आहेत, अक्षदा ठेवायच्या आहेत, अखंड अक्षदा असाव्यात. त्याचबरोबर आपल्याला हळदी कुंकू ठेवायचे आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं देखील आपल्याला या ताटामध्ये घ्यायची आहे. आता हे सर्व आपल्याला साहित्य आणि एक सोन्याची
वस्तू देखील आपल्याला यामध्ये ठेवायची आहे. अगदी छोटीशी म्हणजे हातातील आपल्या अंगठी असेल तरी देखील चालेल. तर ही सर्व वस्तू आपल्याला या ताटामध्ये ठेवायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला भगवान धन्वंतरी, लक्ष्मी माता आणि धनाची देवता कुबेर यांचं औक्षण करायचं आहे या ताटाने आणि त्यानंतर औक्षण झाल्यानंतर आपण हे ताट या पूजेमध्ये ठेवायचं आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आता हे जे धने घेतलेले आहेत तर हे धने हे सिद्ध झाले आहेत, म्हणजेच आपण हे औक्षण केलं त्यामुळे याला लक्ष्मी स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर लवंगा ज्या घेतलेल्या आहेत तर ह्या लवंगा लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा वस्तू आहेत आणि जे आपण सुपारी घेतलेली आहे तर हे सुपारी गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला आता ह्या सर्व जे सामान घेतलेलं आहे, साहित्य घेतलेलं आहे तर हे पूजेजवळ ठेवायचं आहे. आणि यानंतर आपल्याला लाल रंगाची 2 वस्त्र घ्यायची आहेत. नवीन वस्त्र असावी त्याची काळजी घ्यायची आहे आणि हे 2 वस्त्र घेऊन आपल्याला हे ताटामध्ये ठेवायचे आहे, एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि वेगवेगळ्या प्लेटमध्ये ठेवून आपल्याला याच्यावरती आपण जे धने घेतलेले आहेत तर त्यातील 7 धने मोजून घ्यायचे आहेत आणि दोन्ही वस्त्रांवरती आपल्याला 7-7 धने ठेवायचे आहेत. त्यानंतर आपण ज्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत तर त्या दोन्ही वस्त्रांवरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे आणि ही सुपारी ठेवल्यानंतर तसंच ह्या ज्या लवंगा घेतलेल्या आहेत तर त्यातील त्या लवंगा देखील आपल्याला याच्यावरती ठेवायच्या आहेत. एक लवंग ठेवायचे आहे. त्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि अशी एक पोटली बनवायची आहे आणि ही पोटली बनवून आता ही सिद्ध पोटली झालेली आहे, म्हणजे याला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही जी पोटली बनवलेली आहे तर ही पोटली उचलून आपण पुन्हा ही धनत्रयोदशीची जी पूजा मांडलेली आहे तर त्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला ही ठेवायची आहे आणि ठेवत असताना आपल्याला लक्ष्मी मातेच्या मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि हा जप करत करत या ज्या आपण 2 पोटली बनवलेल्या आहेत तर ह्या 2 पोटली आपण या धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि ही पूजा आपण रात्रभर ठेवत असतो, त्यामुळे आपल्याला ही पूजेमध्ये ठेवायची आहे आणि त्यामुळं आपल्याला या पोटलीला लक्ष्मी मातेचं स्वरूप प्राप्त होतं आणि त्यामुळं आपण ही रात्रभर ठेवून आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा आपल्याला या पोटलीची पूजा करायची आहे. म्हणजे या पोटलीवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला अगदी मनोभावे या लक्ष्मी मातेला धनाची देवता कुबेर आणि धन्वंतरी देवता यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरावरची सर्व संकट दूर होऊ दे, माझ्या घराची भरभराट होऊ दे, माझ्या सर्व अडचणी दूर होऊ दे, आपल्या घरामध्ये जी दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, लक्ष्मी मातेच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होऊ दे, लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये सदैव वास राहू दे, कायम वास राहू दे, अशी अगदी मनापासून या तिन्ही देवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि ही प्रार्थना करून झाल्यानंतर आपण ह्या ज्या 3 पोटली बनवलेल्या आहेत तर या पोटलीतील एक पोटली आहे तर ती आपल्याला आपली जी तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये आपल्याला ठेवायची आहे. ज्या ठिकाणी आपण पैसा, धन, अडका काय असेल ते आपल्याजवळ जे सामान आहे, मौल्यवान सामान आहे, साहित्य आहे तर त्या ठिकाणी आपल्याला एक पोटली नेऊन ठेवायची आहे. त्याचबरोबर आता ही जी दुसरी पोटली आहे तर ती आपलं जे देवघर आहे, आपण ज्या ठिकाणी आपलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण आपल्या घरातील देवघर तर त्या ठिकाणी आपल्याला ही दुसरी पोटली ठेवायची आहे आणि ही पोटली ठेवायची आहे आणि वर्षभर आपल्याला या पोटलीची देवघरात पूजा करायची आहे आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे पुढच्या वर्षीच्या धनत्रयोदशीला या पोटलीला आपण वाहत्या पाण्यात सोडायचं आहे आणि दुसऱ्या धनत्रयोदशीला म्हणजेच पुढच्या धनत्रयोदशीला देखील आपल्याला असाच हा उपाय करायचा आहे. आणि हा जर उपाय केला तर ह्या उपायामुळे लक्ष्मी माता, भगवान कुबेर आणि भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. आणि त्यामुळे आपण हा उपाय जर या धनत्रयोदशीच्या दिवशी केला आणि शुभ मुहूर्तावरती हा जर उपाय केला तर आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे, आपलं घर हे धनधान्याने भरून राहणार आहे आणि आपल्या घराची भरभराट होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या धनत्रयोदशीला हा उपाय जरूर करून पहा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.